महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा कोणी लढवायची यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही जागा आम्हीच लढवू आणि ती जिंकूनही आणू असं परस्पर दावा केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः शिरूर लोकसभेत येत आहेत आणि ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. अर्थात या ठिकाणाहून माजी खासदार शिवाजी आढळराव हेच उमेदवार असणार आहेत आणि ते स्वतः आता आपल्यासोबत आहेत. दादा, तुम्ही आता शिंदे गटात आहात, मात्र अजितदादांनी या मतदारसंघावरती दावा केलाय, आम्ही इथून निवडणूक लढू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता कसं करणार? खरं म्हणजे हा प्रतिसाद किंवा अजितदादा पवारांनी केलेल्या घोषणेनंतर आम्ही त्याला प्रत्युत्तर देतोय असा समाज माध्यमामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे तशी वस्तुस्थिती नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं की शिवसेनेने ज्या 22 जागा लढवल्या त्या 22च्या 22 जागावर दौरे करायचे, लोकांना भेटायचं, कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायचे आणि त्या माध्यमातून मिशन 48 महाराष्ट्रातून मिशन 48 हा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर कमीत कमी 45 जागा महायुतीला मिळवून द्यायच्या हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. अजितदादांनी या जागेवर जरी क्लेम केला असला तरी त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या दाव्यामध्ये काय फारशी चूक आहे किंवा काय गैर आहे असं मला वाटत नाही. दावा त्यांनी केला कारण हा त्यांचा जिल्हा आहे, या मतदारसंघावर त्यांचं प्राबल्य आहे, ह्या जिल्ह्यात त्यांचं प्राबल्य आहे. पण दुसऱ्या बाजूला मी सुद्धा 4 निवडणुका ह्या मतदारसंघातून लढलो आहे आणि चढत्या मताधिक्याने मी निवडून आलेलो आहे. पहिली निवडणूक 20,810 मतानं, दुसरी निवडणूक 1,79,000 मतानं, तिसरी निवडणूक 3,03,000 मतानं, एवढ्या मताधिक्यानं मी निवडून आलेलो आहे. आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून माझा पराभव झाल्यानंतर गेले 4.5 वर्ष मतदारसंघामध्ये सतत फिरणं आहे, लोकांशी संपर्क आहे, विकास कामं आहे, लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो आहे, केंद्राचे प्रकल्प आणतो आहे, राज्याचे प्रकल्प आणतो आहे. त्यामुळं आमचासुद्धा तेवढाच क्लेम आहे. पण मुख्यमंत्री ह्या जागेवर क्लेम करण्यासाठी येत आहेत अशी काही परिस्थिती नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळा महाराष्ट्र फिरतो आहे. महाराष्ट्रातल्या किमान 22 जागांवर फिरतो. याचा अर्थ 22च्या 22 जागा आम्ही लढतो अशातला संभ्रम असे लोकांमध्ये मला माहिती नाही. वर काय दादा, अजित पवारांनी ज्या पद्धतीनं दावा केला, विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभव करणारच असा जो त्या ठिकाणी त्यांनी ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय, मग त्यांच्या विरोधात लढणार तरी कोण? हे आता अजितदादा बोलतील का त्यांच्या विरोधात कोण लढणार. आता सिटिंग जे खासदार आहेत त्यांना त्यांचा पराभव करायचा तर ते ठरवतील त्यांचा कोण उमेदवार आहे ते. त्यामुळं तो विषय नाही आहे. पण आज महाराष्ट्राच्या शिवसंकल्प अभियान जो हाती घेतलेले आहे आमच्या पक्षानं, मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, त्या दौऱ्याची सुरुवात आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होते आणि ही सभा राजगुरुनगर परिसरात होते. ही चांगली गोष्ट आहे आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री पहिल्यांदा ह्या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्त येणार आहे. 15-20 हजार लोकांची उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. परंतु दादा, मधल्या काळात आपण बघित होतं की अनेक चर्चा या ठिकाणी रंगत होत्या. त्यामधली एक चर्चा मुख्य अशी होती की शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट घेतील आणि शिरूर लोकसभेच्या मैदानात उतरतील. कितपत हे चर्चा आहे. ह्या चर्चेला आधार ना अजितदादाने त्याला हे काय दिला, पुरा काय म्हणतात त्याला की हा दुजोरा दिला किंवा ना मी दिला. त्यामुळे ही चर्चा ही प्रसारमाध्यमामध्ये आणि जनतेमध्ये असेल तर ती चर्चा आहे. अजून त्याला भविष्यामध्ये काय घडेल याचं अजून काहीच सांगता येत नाही. तुम्ही शिंदे गटात राहणार की भविष्यामध्ये अजित पवारांच्या गटात? आता अजित शिंदे गटामध्ये असल्यामुळं आता मी कुठं राहणार हे प्रश्नच नाही आहे. मी शिंदे गटांमध्येच आहे आणि शिंदे सांगतील तसंच मी वागणार आहे. परंतु तुम्ही लोकसभा लढणार हे निश्चित आहे? हां, तशी परिस्थिती आहे. उद्या जर मला किंवा महायुतीला वाटलं की इथे शिवाजी आढळरावपेक्षा उजवा उमेदवार आहे महायुतीमधून लढायला आणि दुसरा उमेदवार चांगल्या मतानं निवडून येईल आणि ही जागा जिंकेल तर माझं त्यालाही हरकत नाही. कारण माझ्या दृष्टीनं जागा मिशन 48 सक्सेस व्हावं हे महत्त्वाचं आहे.
तर मिशन 48 हे सक्सेस व्हावं यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी सभा घेत आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभेचा उमेदवार महायुतीचा कोण असणार हे अजित पवार ठरवू शकतात. मात्र त्याच वेळेला ज्या काही चर्चा रंगतायत की आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती लढतील, त्यावरतीही त्याचा निर्णयही अजित पवार घेतील. मात्र आढळराव पाटील ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मग ते शिंदे गटाच्या तिकिटावर लढणार की अजित पवार गटाच्या तिकिटावर हे वेळच ठरवेल. नाजिम मुल्ला, ABP माझा, मंचर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.